मी तुला दोनदा बजावून सांगितलं होतं की रिधी मला कॉल कर, का केला नाहीस? हाँ, मी नाही केला कॉल. मी तेच विचारते, का केला नाही? आत्ता मला तिच्या आईचा कॉल आला होता, त्यांनी मला सांगितलं. ऋषी, ट्राय टू अंडरस्टँड. मी त्यांच्याशी एक चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते आणि तू साधा कॉल केला नाहीस. डू यू अंडरस्टँड? आपण त्यांच्याशी नातं जोडण्याचा विचार करतोय आणि तुला माहिती आहे का, इतक्या चांगल्या स्टेटसचे वेल एज्युकेटेड लोक मिळत नाहीत. रिधिमाची फॅमिली एक्झॅक्टली तशी आहे जशी मला हवी. आई, एक मिनिट. तू करतेस ना रिलेशन्स बिल्ड, मग मला का ओढतेस त्यामध्ये? काय मी ओढतेय तुला? ऋषी, काय बडबड करतोस तू? नयनतारा, तू शांत हो बघू जरा. सतीश, तुम्ही यात पडू नका. मला चांगलंच माहितीये तुम्हाला ऋषीच्या लग्नाची किती काळजी आहे, पण एक आई म्हणून मला त्याच्या लग्नाची काळजी आहे. त्याला करिअरमध्ये जे करायचं होतं ते मी त्याला करू दिलं, पण त्याच्या लग्नाच्या बाबतीत मी कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही. तसंही एकदा केलेली चूक मला रिपीट करायची नाहीये. अगं राहू दे ना, जे झालं ते झालं. आणि काय वाईट झालंय ग? म्हणजे जे झालंय ते ऍक्सेप्ट करूनच आपण पुढे जायचंय ना. आणि आता मला सांग की आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे की नाही? आहे ना. तो आनंद टिकून राहावा यासाठी मी हे सगळं करतेय. नथिंग डुईंग. ऋषी, आजच्या आज रिधी मला कॉल करायचा. ती आता इंडियात आली आहे, जमलं तर आज उद्यामध्ये तिला भेट. नाही, मी नाही भेटणार आहे तिला. मी त्या मनस्थितीतच नाही, मी कॉल सुद्धा करणार नाहीये. का नाही भेटणार आहेस? मी तुला हे ऑप्शन देत नाहीये ऋषी. दिस इज अन ऑर्डर. कळलं? मी जे सांगते तुला तेच करावं लागेल. अगं पण का? माझी इच्छा नसताना का बळजबरी करतेस माझ्यावर? का इच्छा नाहीये सांग ना. नाही तर एक काम कर, तू सरळ सरळ सांगून टाक, मला आई वडिलांच्या मनासारखं करायचं नाहीये, मला माझ्या मनासारखंच वागायचंय. बोलून टाक ना, सांगून टाक एकदाच. आई वडिलांची ना ऋषी तुला काहीही किंमत राहिलेली नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऋषी, आई वडील त्यांच्या मुलांचं कधीही वाईट चिंतत नाही. त्यांची कायम हीच इच्छा असते की आपल्या मुलांचं सगळं चांगलं व्हावं. कळलं? आई, प्लीज. मला तुमच्या दोघांची किंमत आहे, रिस्पेक्ट आहे, सगळं काही आहे, पण तू हे जे करतेस ते मला मान्य नाहीये. ऋषी, त्याला एवढं बोलायची खरंच गरज नव्हती. तुम्ही यात पडू नका. ऋषीसाठी मुलगी माझ्या पसंतीचीच येणार. पिरियड. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.